जोडे मारो आंदोलन, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक रोड येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले। नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी नामक न्यायाधीशावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हल्लेखोर राकेश तिवारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी समस्त आंबेडकरी समाजाकडून नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना निवेदन देण्यात आले। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आपल्या न्यायदानाच्या कामात कर्तव्यावर असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका वकिलाने त्यांच्या दिशेने चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि घोषणा देऊन आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असे म्हटले। जस्टिस पी.आर. गवई हे एका सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या देशाच्या न्यायपालिकेच्या सर्वोच्च स्थानांवर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पोहोचले असून ह्या देशात जात पात धर्म न बघता विद्वत्ते व योग्यतेनुसार व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचत असते। अशा ह्या घटनेने देशात सामाजिक अराजकता निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने सदर इसमास कठोर शासन करून अशा घटनांना प्रतिबंध करण्याकामी पावले उचलावी व जस्टिस बी.आर. गवई यांच्या सुरक्षेत अतिरिक्त वाढ करण्यात यावी। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं देण्यात आलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात आकाश भालेराव, माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, महेंद्र साळवे, बाळासाहेब भालेराव, नैना वाघ, रवी गांगुर्डे, रवी जाधव, प्रवीण पगारे, संजय अढागळे, संतोष पाटील, किशोर खडताळे, अतुल चंद्रमोरे, अशोक जाधव, अजय जाधव, किरण हिरे, समीर संपत, प्रणव सोळसे, विशाल गांगुर्डे, विशाल घेगडमल, लालचंद शिरसाट, मितेश भालेराव, मिलिंद दोंदे, श्याम पगारे, भीमचंद चंद्रमोरे, सुनील दोंदे, राजू रिपोर्टे, चेतन चंद्रमोरे, शरद गायकवाड, रवी पाटील, अविनाश वाघ, अविनाश खरे, नाना पवार, संदीप भालेराव, प्रशांत गांगुर्डे, अरुण भवर, पापा तांबोळी, रोहन कांबळे आदींसह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूषण गवई साहेब यांच्यावर जो 6 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्या सर्वप्रथम आम्ही सर्व आंबेडकरी समाज जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या देशामध्ये कुठल्याही मनुवाद्याला या ठिकाणचा बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक हा मोठ्या पदावर गेलेला अजूनपर्यंत सहन होत नाही किंवा त्यांना ते प्रश्नी पडत नाही। त्यामुळं असे हल्लेखोर जे छुपे हल्ले आमच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या गवई साहेबांवर होत आहे। हा गवई साहेबांवर हल्ला नसून हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे, हा संविधानावर हल्ला असं आम्ही समजतो आणि या घटनेचा आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो।